दोन दिवस आपण सोशल मीडियावरती पाहत आहे की सोमवारी मार्केट पडेल पडेल अशा गोष्टी भरपूर व्हायरल होत असलेल्या आपल्याला दिसून येत होत्या. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट असेल, मग ती आपल्या मार्केट संदर्भात असेल किंवा ग्लोबल मार्केट संदर्भात असेल, ती समोर येत असताना त्यावरती मार्केट काय रिॲक्ट करेल हे आपल्याला ती मार्केट ओपन झाल्यानंतरच समजते. आपण कोणताही अंदाज त्या संदर्भातला लावू शकत नाही. त्यामुळे जेव्हा कधीही मार्केट बंद असेल तेव्हा जेव्हाही मार्केटला सुट्टी असते तेव्हा तुम्ही त्या सुट्टीचा आनंद घेतला पाहिजे. या गोष्टींचा जास्त विचार केला नाही पाहिजे असं वाटतं. मला वाटतं की दोन दिवस तुम्ही जी काही सुट्टी होती त्याचा आनंद घेतला असेल आणि आजपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यामध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 22 जून सोमवार. आजपासून नवीन आठवडा सुरू होतोय. हा आठवडा कसा असेल याचा व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज ग्लोबल मार्केटमधून काय संकेत मिळत आहेत व आपले मार्केट कसे असेल दिवसभर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये शांतता बैठक स्वित्झर्लंड येथे पूर्ण झाल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक नाट्यमय घटना घडल्या तरी पण ही बैठक यशस्वी झालेली आहे. का आणि काय नाट्यमय घटना घडल्या हे आपण पाहूया. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराणने ही डील जर नाही केली तर इराण देश हा राहणार नाही आणि त्यांचे जे काही लोक स्वित्झर्लंडमध्ये या चर्चेसाठी आलेले आहेत ते परत त्यांच्या देशामध्ये जाणार नाही. याला इराणकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. इराणकडून ठामपणे सांगण्यात आले की आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. त्याच्यानंतर परत एक नवीन गोष्ट समोर आली, इस्रायलने लेबनॉनवरती हल्ला केल्याची. ही गोष्ट समोर येताच इराणने देखील आणखीन एक पाऊल पुढे टाकलं आणि सांगितलं की हार्मोझ मार्ग आम्ही परत एकदा बंद करतोय. जोपर्यंत हे हल्ले थांबणार नाहीत तोपर्यंत शांतता करारावरती बैठक होणार नाही किंवा हार्मोझ मार्ग पूर्णपणे उघडला जाणार नाही. परत अमेरिकेकडून याच्यात सांगण्यात आलं की हार्मोन्स मार्ग सर्वांसाठी खुलाच आहे, कोणत्याही पद्धतीने तो बंद झालेला नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट, शुक्रवारपर्यंत त्याच्यामधून वाहतूक होत होती. जवळजवळ 22 ते 27 जहाजे त्यातून पार झाल्याची बातमी येत होती. पण आत्ता सध्या शनिवार रविवार किंवा आत्ता आपण व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत खात्रीशीररित्या किंवा ऑफिशियल असे कोणतीही गोष्ट बंद संदर्भात किंवा चालू संदर्भात तो बंद आहे की चालू आहे या संदर्भात कोणतीही गोष्ट कुठेही उपलब्ध आपल्याला पाहायला मिळत नाही. तर एक प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये, ह्या दोन दिवसामध्ये जे काही घडामोडी घडल्या, इराणकडून बंदचा असेल किंवा अमेरिकेकडून नवीन धमकी असेल, यामुळे पुढील गोष्ट कधी, बैठक कधी होईल किंवा चर्चा कशी होईल याबद्दल मात्र अनिश्चितता मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की बैठक यशस्वी झाली, मग या सगळ्या गोष्टी घडल्या, मग कशी काय यशस्वी झाली? बैठक यशस्वी यासाठी झाली की दोन्ही देशांकडून असं एक मत करण्यात आलेलं आहे की या 60 दिवसांमध्ये दोन्ही देशाकडून एक समिती स्थापन केली जाईल आणि ती समिती या दोन देशांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करेल आणि त्यातून नवीन मार्ग समोर येतील आणि त्या पद्धतीने काम केले जाईल यावरती एकमत झाले. त्याच्यामुळेच आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये आता सकारात्मक किंवा शानदार तेजी पाहायला मिळत आहे. सर्वच मार्केटमध्ये आपल्याला ही तेजी पाहायला मिळत आहे. आता दक्षिण कोरियाचे मार्केट 2% वरती आहे तर जपानचे 1.5% वरती आपल्याला दिसून येत आहे. आपलं मार्केट देखील पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याची चान्सेस जास्त आहे. सेबी कडून नवीन नियम लागू करण्यात आले. लाईव्ह मार्केटमध्ये बायबॅकची जी ऑफर होती ती काही कालावधीपूर्वी माघार घेण्यात आली होती, ती परत लागू करण्यात आली. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड ना देखील इंट्राडे ट्रेडिंगमध्ये काही बदल करून त्यांना सवलतच जणू देण्यात आल्याची गोष्ट समोर येत आहे. याच्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या दिवसांमधून हे दोन्ही नियम 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहेत. 1 ऑगस्ट नंतर आपल्याला मार्केटमध्ये उलट सुलट
म्हणा किंवा जोरदार हालचाल पाहायला मिळू शकते. म्हणजे ज्या लोकांना जास्त मार्केटमध्ये हालचाल अपेक्षित आहे त्यांच्यासाठी हे दोन्ही गोष्टी मार्केटने सेबीने मार्केटमध्ये आणलीत म्हणायला काही हरकत नाही. कालच रात्री आपण आठवड्याची हालचाल याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. संपूर्ण आठवडा कसा असेल याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी असेल. मागील 2 दिवसामध्ये सोन्याच्या किमतीत 3%ची तर चांदीच्या किमतीमध्ये 8%ची घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. शुक्रवारी जेव्हा मार्केट बंद होत होते तेव्हा रिलायन्सची एजीएम बैठक झाली, तर त्याच्यावरती वेगवेगळ्या ब्रोकरेजकडून या स्टॉकवरती काय टार्गेट येतात, टार्गेट वाढतात की घटतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. आणि त्याचा परिणाम स्टॉक सोबतच आपल्याला निफ्टी इंडेक्सवरती देखील पाहायला मिळू शकतो. जिओचा IPO लवकरच येण्याची शक्यता आहे. DRHP त्यांनी दाखल केलेले आहे, त्यामुळे लवकरच हा IPO देखील आपल्याला त्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. काल काय महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडल्याची बातमी येत आहे, तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सून सक्रिय झाला हे आपल्याला आता म्हणता येणार नाही, कारण अजून अधिकृत कोणतीही हवामान खात्याकडून याची घोषणा झालेली नाही. त्याच्यानंतर टाटा मोटर्समध्ये आज शानदार तेजी पाहायला मिळू शकते असा बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीचा ट्रेड घेत असताना किंवा गुंतवणूक करत असताना तुम्ही तुमची रिस्क ओळखून तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन काम करायचं आहे. आम्ही फक्त सदर व्हिडिओ हा शैक्षणिक दृष्ट्या तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे. बँक निफ्टीने वरील बाजूस जर 57,800 ही लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीची वाटचाल 58,000च्या वरती पाहायला आपल्याला मिळू शकते. ते देखील लेवल ब्रेक झाली तर 58,200 ब्रेक झाल्यानंतर 58,500 कडे बँक निफ्टीची वाटचाल आपल्याला होताना दिसून येईल. तर खालील बाजूस बँक निफ्टीने 57,400 ही लेवल ब्रेक केली तर 57,000 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते आणि 57,000 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट म्हणता येईल. आणि त्याच्या खाली 56,800 हा पुढील मजबूत सपोर्ट बँक निफ्टीसाठी राहील. निफ्टीसाठी आज मार्केट पॉझिटिव्ह मध्ये ओपन होईल. निफ्टीने वरील बाजूस 24,100 ही लेवल ब्रेक केल्यानंतर 24,200 कडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते आणि त्याच्यावरती जर निफ्टी बंद झाली तर फ्रेश तेजी देखील आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर खालील बाजूस निफ्टीसाठी 23,900 ही लेवल महत्वाची आहे. ती ब्रेक झाली तर 23,800 हा सर्वात महत्वाचा सपोर्ट आहे. त्याच्या खाली बंद झाली तर मग येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला निफ्टी 23,650 कडे आलेली पाहायला मिळू शकते. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.